गुरुदासशाहू आश्रमामध्ये मला वयाच्या 11व्या वर्षी मला सासू सासऱ्यानं आणून सोडलं इथं. तर इथं सोडल्याच्या नंतर आमचे श्री संत गुरुदेव महाराज इथं होते. त्यांचे दोघं तिघं बहीण भावंडं असायचे. मग ह्या आश्रमामध्ये काम करण्याची काहीच उपयुक्तता नसायची डोंगर भाग असल्यामुळं. तर मग आता निराधार मुलं श्री संत गुरुदेव महाराजाबरोबर 40-40 50-50 मुलं राहायचे, वृद्ध राहायचे. मग त्या वृद्धाला दररोजचं खायला आपल्याला लागायचं. जेवढ्या खाणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूपासून मला असं काहीतरी उद्योग बनवा म्हणून मला अपेक्षा झाली. मग 99ला मी काय केलं, हळद आणली, उकळात कुटली, जात्यावर दळली आणि दळून मी स्वतः मार्केटिंग करायला गेले. मार्केटिंग करायला गेल्याच्यानंतर दुकानदारानं मला भरपूर प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिल्याच्यानंतर म्हणले, मावशी तुम्ही हे स्टॉक माल आम्हाला करावं लागतं 1 महिन्याकरता, तर तुम्ही कॅरी बॅग स्वतंत्र तुम्ही कॅरी बॅग काढा तुमचा ब्रँड नावानं. मी व्हाईटमध्ये ठेवायचे. मग मी माझ्या गुरुदासशाहू आश्रमातला बळीराम वाघमारे म्हणून अनाथ मुलगा होता. मग त्या मुलाला घेऊन मी हैदराबादला गेले. हैदराबादला गेल्याच्यानंतर तिथल्या हैदराबादच्या लोकांनी मला खूप आनंद दिला. त्यावेळेस माझ्यापाशी फक्त 50 रुपये होते. तर 50 रुपयात मी ह्या निराधार लेकराला काय जीव घालून मी काय करून म्हणून असा मला दुःख वाटायचं. पण खरोखर तिथल्या लोकांनी मला, हैदराबादच्या लोकांनी मला खूप साथ दिली. मी 9 रुपयाच्या त्या टायमाला कॅरी बॅग आणल्या आणि जायला 20 रुपये तिकिटाला लागायचे आणि पुन्हा ऑटोला असे घातले. तिथल्या मग लक्ष्मी, महालक्ष्मी आणि बालाजी त्रिपती त्या नावानं मला त्यानं कॅरी बॅग दिल्याच्यानंतर मी स्वतः मार्केटिंग करायला जायची. पण मार्केटिंग करायला 1 किलो हळद आणली, त्याचे 20 रुपयाचे हळद होते, त्याचे 60 रुपये झाल्याच्यानंतर भाईत्यानं 60 किलो मला हळद दिली नांदेडच्या. दिली तर मी दळायची कशाची. माझ्या स्वतः गळ्यातलं मंगळसूत्र मोल्ड 3,500ला भांगारमधून मी मिशन घेतल्याच्यानंतर इथं मिशन आणली. श्री संत गुरुदेव महाराज म्हणले, त्या गुरुदेव महाराजानं माझं नाव मुकरी ठेवल्याच्यानंतर म्हणजे अगं मुकरे तुला एवढी आवड आहे आणि ही मिशन कुठं दळणार आहेस तू. महाराजांना आमच्या शेतात नेली आणि टाटर होतं, त्या टाटरला 3 फीटची पिन लावली आणि ती मिशन चालू केली. चालू करायची तर ती मिशन चालू व्हायना. तर मॅकॅनिकलला बोलवलं. मॅकॅनिकलला बोलीच्यानंतर ते म्हणले ह्याची 5 HP मोटर ही 3 HP कशी चाललं. तर मग त्या मॅकॅनिकलनं देखील मला प्रतिसाद दिल्याच्यानंतर माझा उद्योग सुरू झाला. हळद मग ती 60 किलो हळद भाईत्यानं दिली. तेव्हापासून माझा आजपर्यंत 1 टनापासून आज माझा माल तयार व्हायला लागलेला हळद. तर माझा एक निराधार मुलगा 1 लाख रुपये महिना पाडायचा. मग हळद करीतच मग मिरची पावडर केलं, धन पावडर केलं, मसाला केला, 3-4 नमुन्याचे लोणचे केले. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, मिरचीचे 3 नमुन्याचे लोणचे करते, लिंबाचे 3-4 नमुन्याचे लोणचे करते. हळदीचं लोणचं आजच्या काळाला शुगरची गरज आहे तर शुगर करता हळदीचं लोणचं कामाला येते म्हणून मला मुंबई पुण्याहून ऑर्डर येतात. तर मी 5 किलो 2 किलो 1 किलो असं पुन्हा मग असं करीत मी आता माल तयार करायला लागले. तर मग लोकांचा जास्त प्रतिसाद मिळाला. मग 2017पासून उमेद आलं. उमेदच्या माध्यमातून मग मला शासनानं कर्ज दिलं 5 लाख रुपये. 5 लाख रुपये दिले, पुन्हा 10 लाख रुपये दिले. ते फिडीत मी असे कर्ज फिडीत मी अशी वरचीवर सुरुवात केली. मग मालाची तर मला एवढी आवड लागली. मग मुंबईला 2017-18ला सरस लागलं. त्या सरसला मी गेले. तिथं देखील मला माझे कस्टमर तयार झाले. पुन्हा बीडला सरस झालं. बीडला ज्यावेळेस प्रतिभाताई 2004ला बीडला आलेल्या होत्या त्यावेळेस माझं गुरुदासशाहू आश्रम जीवनज्योती नावाचे 3 धन पावडर, मिरची पावडर आणि मसाला 3 माझे प्रोडक्ट होते जीवनज्योती नावानं. तर त्यानं म्हणले हे तुम्हाला नाव कुणी सुचविलं. तर मी ताईला म्हणलं, ताई माझं जीवन दुःखी आहे, मी एक निराधार महिला आहे आणि श्री संत गुरुदेव महाराजांनी मला आधार दिला आहे. माझं जीवन ह्याच्यावर जगावं. मी जगून माझ्या ठिकाणी 10 तरी निराधार मुलं, निराधार महिला माझ्यापाशी जगावता म्हणून ही मला अपेक्षा होती. आणि ही अपेक्षा माझ्या मनात आल्याच्यानंतर मग बाहेरले कस्टमर मला सरसमुळं ह्याच्यामुळं मला मिळाले. मग असं मिळत म्हणले मावशी आम्हाला अमेरिकेला माझ्या आधी अन्नाची चव बघायची आणि सरसमध्ये मुंबईला अमेरिकेचे माणसं यायचे. तिथं आल्याच्यानंतर मग माझा माल नेल्याच्यानंतर मग माझं कार्ड मी गुरुदासशाहू आश्रमच्या नावानं तयार केलं. मग ते कॉन्टॅक्टमध्ये राहायचे. कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याच्यानंतर मी कुरिअरमध्ये ते माल वाट लावायचे. लोणचे, हळद,
मिरची पावडर, धन पावडर असे माझे अमेरिकेला 3 कस्टमर आहेत. तर महिन्याला तिथं माझा अमेरिकेला माल जाते, दिल्लीला जाते, मुंबईला मला आज संत कृपा म्हणून 200 टनाची ऑर्डर आहे. तर 2024ला माझा घे भरारी मला पंख मिळाले. त्या शोमध्ये माझा आज आपल्या 70 लाख महिला होत्या, त्याच्यातून 200 महिलाचा निवड केली. 200 महिलातून 39 महिलाची निवड केली. तर 39 महिलातून माझा बीड जिल्ह्यातून माझा पहिला नंबर आल्याच्या नंतर माझं माल लॅबमध्ये तपासल्याच्या नंतर ते मग म्हणले मावशी तुम्हाला इथं मग पुण्याला यावं लागेल म्हणले. पुण्याला तिथं 45 मिनिटाची माझी स्टोरी त्यानं तयार केली TV शोवर 9 TV वर. त्याच्यावर माझा PD नंबर 2 आहे. तर मग त्याच्यात हे केल्याच्या नंतर माझा नंबर आल्याच्या नंतर मला त्यानं 16 लाखाचा पुरस्कार मला त्यानं जाहीर केला. आधी 10 लाखाचा दिला, पुन्हा माझं कार्य बघून त्यानं मला 16 लाखाचा पुरस्कार केला. पण टप्प्याटप्प्यानं पैसे देतो म्हणले. असं दिल्याच्या नंतर मला आता जे संत कृपा आहेत ते संत कृपा म्हणले आणि लाडाची कुल्फी, आपल्या भारतात लाडाची कुल्फी प्रसिद्ध या, ती म्हणले आम्ही दोघं मिळून तुम्हाला 10 लाख रुपये आम्ही मावशी तुमचा जीवन ज्योती नावानं ब्रँड आम्ही तयार करणार. तर त्याचा आम्ही लेबल तयार करू आणि लेबल तयार करून आम्ही गुरुदास सेवा आश्रमाला आम्ही येऊत असं म्हणून त्यानं मला आश्वासन दिलेलं आहे. पण ते आता सध्या माझा 200 टनाची मला त्यानं खारवाड्याची ऑर्डर दिलेली, कुरवाड्याची ऑर्डर दिलेली, सांडगा, मिरची लोणचं, दही लोणचं असे माझे सगळे ते मला ऑर्डर अशा यायला लागलेल्या राहत्या. नांदेडला माझं काही माल जातं या, औरंगाबादला काही जातं या, लातूरला जातं या. आणि असे माझे छोटे मोठे माझे लहान अनाथ लेकर आहेत ते माझा माल छोट्या मोठ्या दुकानावर 400-500 दुकानदार आहेत. त्या दुकानावर असं 5 रुपयाची पॅकेटिंग करून 10 रुपयाची, 20 रुपयाची असं धन, मिरची, मसाला असे सगळं 21 नमुन्याचे मी आज गुरुदास सेवा आश्रमामध्ये मी हे उद्योग तयार करीत आहे. आणि मी जगून असं दुसऱ्याला, माझ्या निराधार महिलाला, माझ्या घाटनांदूरच्या महिलाला काही काम मिळावा म्हणून ही माझी अपेक्षा आहे. आणि खरोखरच शासनानं माझ्याकडं, मी निराधार आहे तर अशा जगात माझ्यासारखे किती बी निराधार आहेत. आणि माझा हे डोंगरबाग असल्यामुळे माझ्या गरीब महिला आहेत आणि गरीब महिलाला देखील माझ्या काम मिळावा आणि काम मिळावा म्हणूनच मी शासनाला हक्कानं मी मागत आहे. आणि खरोखरच शासनानं माझ्यावर विचार करावा, मी जगून दुसऱ्याला जगवावा. माझी आत्ता 40 लाखाची उलाढाल आहे. 40-45 लाखाची माझी उलाढाल आहे.